या काड्या वेचणारा बाहेर जेव्हा जंगलात जातात आणि जंगलातली एक काडी जरी उसळताना पाहिलं त्या फारेस जाळणे ते चुकीचा गुन्हा लागला. शिकारीचं सगळं हक्क आमचं देणं. ते शिकार करू शकत नाही जे आमचं जीवन होतं जगण्याचं. वन कायदा काय करून काय लागत तुम्ही फक्त पाहण्यासाठी म्युझियम ट्रॅव्हलचं हे देखो या इंडिया आम्हाला कशाला आमची बेइज्जत करतात. ही आमची दिंडवळ ही आमची बेइज्जत खूप झाली. पहा बरं जाऊन जंगलामध्ये त्या गडचिरोलीच्या जंगलात पहा कुठे आदिवासी आजही कुठे आहे. उघडा उघडा आजही उघडा. बस्तरला मी गेलो होतो जगदलपूर बस्तर तिकडे एका कार्यक्रमाला गेलो आदिवासी. त्या कार्यक्रमामध्ये भाषण झाल्यानंतर मी सहज त्या मार्केटमध्ये फिरायला गेलो. तिथला माडिया बडा माडिया छोटा माडिया असे दोन प्रकार आहेत माडिया गोंडामध्ये. तर तिथे राहतो छोटा माळी आणि भामरागडला राहतो मोठा माळी. हा छोटा माडिया पोटासाठी द्रोणामध्ये लाल मुंग्या असतात झाडावरच्या रेड एंड्स ते जंगलच्या फळापासून तयार झालेल्या तेलामध्ये तळलेले होते त्यांनी आणि असे द्रोण मांडले होते विक्रीसाठी. पोटाची आग. या देशातल्या लोकांचे हात चंद्रापर्यंत गेले असते तर त्यांनी चंद्रच भाकरीसारखा फुटून फुटून खाऊन टाकला असता. एवढी भेदून जाते का पोटाची आग. त्या गायघणीचं वाक्य तिथे मला आठवलं. ती कविता गायघणी ती पोटाची आग शमवण्यासाठी म्हणून तो मुंग्या विकून उजाळा करतो. मी मुद्दाम त्याला 30 रुपये दिले. 5 रुपयाचं द्रोण होतं. मी 30 रुपये त्याला दिले. एक द्रोण घेतला आणि ती तळलेली मुंगी मी खाऊन पाहिली. प्रॅक्टिकल काय दुःख आहे. एक मुंगी खाल्ली आणि त्याचं द्रोण त्याला वापस केलं. पैसे टाकले. कशी वाटली असेल मुंगी सांगा बरं. घेतली का तोंडात कधी तुम्ही. मी खाल्ली. हे जर आमचं जीवन असेल थिअरी आणि प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकलची गरज आहे.